पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। भारतानं आपले सर्वात प्रतिष्ठित नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांना गमावलं। नम्रपणा जोपासणारे मनमोहन सिंग सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ होते। गेल्या काही वर्षात त्यांनी आमच्या आर्थिक धोरणांवर मजबूत ठसा उमटवला। संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता। पंतप्रधान या नात्यानं त्यांनी लोकांचं जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले। अशा शब्दांमध्ये नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनावर राहुल गांधींनी देखील श्रद्धांजली वाहिलेली आहे। पाहूया। मनमोहन सिंग यांनी अमर्याद बुद्धिमत्ता आणि सचोटीने देशाचं नेतृत्व केलं। अर्थशास्त्राच्या त्यांच्या सखोल ज्ञानानं देशाला प्रेरित केलं। श्रीमती कौर आणि कुटुंबाप्रती माझ्या सहवेदना। मी एक आधार आणि एक मार्गदर्शक गमावलाय। सदैव त्यांचं अत्यंत अभिमानानं स्मरण केलं जाईल। तर निर्मला सीतारमण यांनी देखील श्रद्धांजली वाहिलेली आहे। त्यांनी काय भावना व्यक्त केल्या त्याही पाहू। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। आरबीआयचे गव्हर्नर आणि केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। 1991चा मैलाचा दगड ठरलेला अर्थसंकल्प त्यांनी सादर केला। त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं उदारीकरण झालं। या आदरणीय मृदुभाषी सभ्य व्यक्तीला श्रद्धांजली। तर प्रियंका गांधी यांनी देखील श्रद्धांजली वाहिलेली आहे। पाहूया। राजकारणात फार कमी लोकांना मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळतो। त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल। राष्ट्रसेवेच्या आपल्या वचनबद्धतेत ते स्थिर राहिले। खऱ्या अर्थानं समतावादी, हुशार, प्रबळ इच्छाशक्ती आणि शेवटपर्यंत धैर्यवान होते। राजकारणाच्या कठोर जगातला एक अनोखा, प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस। अशा प्रकारे प्रियंका गांधींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं देशाचं नुकसान झालंय। अर्थतज्ञ, अभ्यासक आणि राजकारणी अशी त्यांची ओळख होती। देशाच्या अर्थशास्त्रात त्यांचं मोलाचं योगदान होतं। 10 वर्षांचा पंतप्रधान पदाचा त्यांचा कार्यकाळ देश कधीच विसरणार नाही। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। महान अर्थतज्ञ माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या निधनाचं वृत्त मिळालं। शांत, संयमी व्यक्तिमत्व म्हणून मनमोहन सिंगांबद्दल सर्व नेत्यांना आदर वाटतो। अर्थशास्त्राचे प्राध्यापक, पुढे जाऊन देशाचे गव्हर्नर, अर्थमंत्री, नंतर पंतप्रधान झाले।